मन भरून बघा मला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण सकाळी निघालेलो आहे. तर सकाळचे वाजले 8:30. तर जसं की मी काल रात्रीच मटेरियल लोड करून आणलं होतं. तर आज आपण आणले ॲमिनोरा मॉल आणि NIBM रोडचं मटेरियल आणलंय वरून. आणि त्या दिवशी एका औंधची डिलिव्हरी राहिली होती आपल्या औंधच्या मॉलची. तर ती एक डिलिव्हरी आपल्या गाडीत आहे. तर ह्या 3 डिलिव्हरी आहेत आपल्याला आज, वेगळ्या आहेत थोड्याशा, या 2 पार्ट आहे. तर चला पहिला आपण आहे ना ॲमिनोरा मॉलला पोहोचू, कारण की तिथं 11 पर्यंत टाइम आहे. तर आता वाजले सकाळचे 8:30. तर लवकरच निघालोय मी जरा, तर लवकर खाली करून लवकर यायला. त्यामुळं तर आपण पहिले जाणार ॲमिनोरा मॉल, त्यानंतर जाणार NIBM रोडला, त्यानंतर येणार औंध मध्ये. तर औंध मध्ये 3 ते 5 मटेरियल घ्यायचं टाइम आहे. तर चला पहिला आपण पोहोचू ॲमिनोरा मॉलला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलोय खडकी आणि दापोडीची थोडीशी आणि पुण्याची बॉर्डर. इकडे नेहमी 14, इकडे 12. तर मित्रांनो हा जो सिग्नल आहे ना, इथंच आपल्या क्लच प्लेटचा गोळ झाला होता. आणि या लेफ्ट साईडच्या झाडाखाली आपण गाडी लावली होती. ते 2 व्हीलरवाले थांबलेत ना, इथं आपण गाडी लावली होती. तर लय वाट लागली होती. पैसे गेले त्याचं काय वाटलं नाही, पण वाट लागलेली आहे. मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो की पैसे गेले त्याचं काय वाटलं नाही. 10,000 रुपये गेले, पण पाय लावण्यात 1 नंबर वाट गेली. आणि तिथं कोणी नव्हतं म्हणून माझी 1 नंबर वाट लागली होती. एकटाच होता. यश आल्यानंतर माझ्या जीवात जीव आला. तर लय डॉक्टरला ताप झाला होता. बघू शकता इकडे आलोय आपण ब्रिजवर. तर 1 नंबर डॉक्टरला ताप झाला होता. म्हणजे पूर्णपणे वाट लागली होती माझी. म्हणजे एकटा जेव्हा होतो ना मी, तेव्हा मी लय घाबरलो होतो. म्हणजे घाबरायचं काही कारण नव्हतं, पण पूर्ण गर्दी. तुम्हाला सांगतो मित्रांनो, घाबरायचं काही कारण नव्हतं, पण मी एकटाच होतो. आणि सिग्नलला गाडी बंद पडली होती. आणि त्या सिग्नलला एवढी गर्दी असते. तर 4च्या आसपासचा टाईम होता. तर 4ला का काहीतरी गाडी बंद झाली होती. 1 नंबर माझी वाट लागली होती. माझ्यासोबत कोणी असतं तर काय वाटलं नसतं की गाडी बाजूला घेतली असती. पण मी एकट्याने ढकलून घेतली. नंतर मग पोलीस आले. मग त्यांनी जरा मदत केली आणि थोडीशी सिग्नलच्या पुढे घेऊन बाजूला घेऊ लागले. तर पोलीस चांगले होते. तर चला जाऊ द्या. आपण त्यानंतर नेली पाय लावून गाडी मांजरीला. त्यानंतर नेली आपण मांजरीला, काही विषय नाही. तर चला पोहोचू आपण ॲमिनोराला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे मगरपट्ट्यात. आपण आलो ॲमिनोराच्या बॅक साईडला. चला इथं मटेरियल खाली करू आपण पहिलं. मित्रांनो ॲमिनोरा मॉल. आणि मी इकडे तिकडे डोलत राहिलोय, कारण की 15 मिनिटात कस्टमर येत राहिले. त्याची वाट बघू. आपल्याला पोच घ्यायची. इकडं मटेरियल तर आपण उतरून ठेवलेलं आहे. जसं की मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, इथली आपली डिलिव्हरी झालेली आहे. तर आपल्याला NIBM रोडला जायचे. तर चला आपण पहिलं तिकडं पोहोचू पटकन. जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी नाही, कारण की आज ईद आहे त्यामुळं. आणि मी पण आज जरा बरोबर टायमावर निघालो होतो गर्दीच्या हिशोबाने, पण गर्दीच नाही आज काहीच. तर मी पण 20-25 मिनिटं आधी पोहोचलोय. जाऊ दे आता, काय टेन्शन नाही. पण गर्दी कमी येते, जरा बरं वाटते जरा. पण इकडे एवढी गर्दी कमी नसते. त्यामुळं कधी माझ्याकडं संघ असं झालं नाही की मी इकडं आलोय हडपसर मध्ये आणि मला गर्दी नाही भेटली. तर आज बघा कसले मोकळे रस्ते. गर्दीच्या हिशोबाने मी बरोबर 9च्या आसपास निघालो होतो. तर मला माहिती होतं 10 वाजता आपण बरोबर इथं पोहोचणार, म्हणून मी 9च्या दरम्यान बरोबर निघालो. जाऊ द्या, चांगली गोष्ट आहे, गर्दी नाही. पण मला आधी माहिती असतं तर मी उशिरा निघालो असतो. कारण जाऊ द्या, चला आपण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे गुलटेकडीला. गुलटेकडी आपला म्हणजे मार्केट यार्डचे चौक. तर आपल्याला जायचं आहे औंधमध्ये आता मित्रांनो. तर आता वाजलेत पावणे 1. तर औंधमध्ये टाईम चालू होतो 3 वाजता. 3 ते 5 तिथं टाईम आहे. तर चला आपण इथनं पहिलं जाऊ, जेवण करू आणि मग तिकडे जाऊ. तर चला मित्रांनो, भेटू तुम्हाला औंधमध्ये. तर कसं काय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सो आता मी संदेशच्या ब्लॉगमध्ये आलो आहे. पाहू शकता आता मला मन भरून बघा मला. आणि इकडं आता आम्ही औंधमध्ये याला इकडं डिलिव्हरी औंध गावमध्ये आहे का? पण कुठे आहे? पण ते तर सांग एरिया. आता मॉलला जायचं, वेस्टर्नला जायचं आहे. पण जाऊया तिकडं. तुम्हाला मटेरियल वगैरे उतरवताना या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि तुम्ही लास्टपर्यंत बघा. आणि आता मी या ब्लॉगमध्ये एंट्री केली आहे. तर कसं वाटतं जरा फील मला चांगलं वाटत नाही, कारण की जरा नर्वस फील करतो जरा. चला आलो आहे जरा इकडं ऑन साईड, म्हणजे वेस्टर्नच्या साईडला आलो आहे. नर्वस का फील करते? भरपूर दिवस झाले जरा ब्लॉग बनवलं नाही ना. हे वाटतं जरा असं कसं बोलतोय कसं नाही ना का, असं
शोध जरा मला. तो वेस्टर्न आहे, तुम्हाला दिसत असेल. हा वेस्टर्न मॉल. वेस्टर्न मॉल. इथं वेस्टर्न मॉल चालू आहे. तर वेस्टर्न मॉल समोर आहे है ना. कसं आहे काय बोलू, सध्या तर बोलण्यासारखं काय नाही माझ्याकडं. शब्दच नाही खुलत आहे माझे, विचारच येत नाही शब्द कसं व्यक्त करू. बरोबर आहे का नाही? बोल भाई. हां बरोबर आहे. आत्ता याचे तोंडातून शब्द आले. बरोबर आहे. आणि चला भेटू आपण आता वेस्टर्न मॉलमध्ये आलो. जाते गटनाव करा ना, समोरचं वेस्टर्न मॉल आहे काय समोर. काय आत जायचं आहे एंट्री समोरच्या, म्हणजे समोरचा जो रोड आहे, जे पलीकडचा जो रोड आहे तिकडे. सांगू इच्छितो मित्रांनो, तो 2 मध्ये वॉचमॅन पण थांबलेत, तर दिसत नाही ते. तुम्हाला दिसत असेल, मला दिसत नाही होतं ते. हा दिसते मला. काय दिसतं? वेस्टर्न मॉल. अरे वेस्टर्न मॉल मला पण आता दिसला रे, आता आलं ना का. शूट करतो मी जरा. इथं आलो जरा वेस्टर्न मॉलमध्ये, एंट्री केली आहे आणि भाऊ आता टर्न मारतो जरा. वाईल करा बॉक्स आहे का? तिथे टेम्पोच्या हो नाही इथं 3 नंतर जाईल ना आता. मटेरियल टाइम 3 नंतर ते जाणारच. हो पण तिकडे थांबतो ना. कुठं माथडे वेळेला 3लाच येणार. नाही 3 नंतर एक गाड्या लावलेत ना. अरे यार काका जाऊ ते तिकडे जरा सावली जरा बोलणं बसते. मग 3 नंतर पुस्तक गाड्या सोडतात. चला ठीक आहे, चला टेम्पोच्या मागं लावूया आपण गाडी. अरे मी पण लक्ष नाही दिलं यार टाइम. आणि थोड्या वेळ बसला असतो ना जरा सुंदर बागेत. चला उद्या बसू जरा थोड्या वेळ इकडं बसतो आम्ही जरा वेस्टर्नच्या इथं. चला मित्रांनो भेटूया मटेरियल उतरवताना जरा 3 वाजता. मित्रांनो आपण आलो होतो औंध मध्ये. इकडे आपली गाडी झाली खाली. 5 बॉक्स होती, तर चला आपण इथं निघू पटकन. तुम्ही म्हणताना रात्र कसं काय झाली आपल्याला यायला, तर आपण गेलो होतो पुण्यात. रोहितची गाडी बंद पडली होती, त्यामुळे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं रोहित त्याची गाडी जरा पुण्यात बंद पडली होती म्हणून तिकडे गेलो होतो. मित्रांनो आपण, तर ते शॉर्ट ब्लॉग टाकणार आहे त्यात तुम्ही बघा की आम्ही पुण्यात गेलो होतो. मी पण परत जाणार आहे आता गोडाऊनला. पहिल्या घरी जाऊ, जेवण करू आणि मग गोडाऊनला जाऊ. तर उद्याचं मटेरियल लोड करायचं आहे, बघू काय काय आलंय. आणि त्यानंतर आपल्याला परत जायचं आहे पुण्यात. तर रोहितची गाडी तिकडेच लावलेली आहे, आम्ही गाडी आणलेली नाही इकडं, तर गाडी चालू झाली नाही म्हणून उद्या रात्री अपलोड करत. त्यात तुम्ही बघा. चला पहिलं पोहोचू आपण घरी. मित्रांनो आपली गाडी इकडं आपण जेवण करून आलो होतो गोडाऊनला. आणि एवढी आपली गाडी भरलेली आहे, तर अजून 10 मटेरियल भरायचं आहे. अजून लय मटेरियल आहे, तो तिकडनं मटेरियल आणत राहिले. तर हाय मटेरियल, भरपूर मटेरियल आहे. तर अजून आपल्याला मटेरियल भरायचं आहे. पूर्ण भरल्यावर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो एवढी गाडी भरली आपण आणि फाळेकावर मटेरियल बांधलंय. 7 बॉक्स फाळेकावर बांधलेत मित्रांनो. वाकडलाच आपले खाली होणार आहे. त्यानंतर आपल्याला चांदखेडला जायचंय. तर ते उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो मी तुम्हाला कुठं जायचंय. तर चला पहिले पेपर घेऊ आणि निघू इथनं.